माझं व्हॉइस क्लिअर आहे सगळ्यांना? ओके स्पृहा, आता मी तुला अनम्यूट करते. ओके, मला वन बाय वन आन्सर द्यायचे. येस मॅम. ओके, आता बघ मी एक एक्झाम्पल घेते. ओके, 25 क्लिअर आहे व्हॅल्यू. येस. तर मला काय करायचं त्याला, मी काय केलं 25 ही माझी व्हॅल्यू आहे, इज इक्वल टू 5 माझं कोशंट आलेलं आहे. ओके, 5 हे माझं काय हा. आहे, कोशंट आहे. तर मला सांग फॅक्टर काय येईल. फॅक्टर पण फॅक्टर 5 क्वेश्चन आलाय तर फॅक्टर पण 5 आहे. कशामुळं? कारण की 25 चा फॅक्टर 5 आहे. फॅक्टर 5 कसा आला? फॅक्टर 5 25 चं मला सांग. 25 डिवायझर आहे का डिव्हिडंड आहे? 25 हा डिव्हिडंड आहे, 5 हा मग कोशंट 5 आहे. जर आपण 25 ला 5 ने डिवाइड केलं तर 5च आन्सर येणार आहे, म्हणून डिव्हिडंड पण 5, डिवायझर पण 5 आहे आणि फॅक्टर पण 5 आहे. हा, मग मला सांग, जेव्हा तू डिव्हिडंडला 5 ने डिवाइड करते, म्हणजे तू डिवाइड करताना काय करत असते प्रोसेस, तुझ्या डोक्यामध्ये काय चालवले असते की मल्टिप्लिकेशन, 5 इंटू 5 इज इक्वल टू 25. क्लिअर आहे बाळा? बरोबर का? हो. मग त्यांनी इथं हो. तेच सांगताय की जेव्हा तुम्ही फॅक्टर किंवा डिवायझर तुम्हाला फाइंड करायचा असतो, तर तेव्हा तुम्ही काय करता, मल्टिप्लिकेशन टेबल कडे जाता. क्लिअर आहे का बाळा? हा. आता तू काय केली, मी तुला क्वोशंट दिला, तुला व्हॅल्यू दिली, तेव्हा तू काय केली, ते क्वोशंट सोबत मल्टिप्लिकेशन केली. कशाला केली? डिवायझरला. करेक्ट आहे? हा. हा, तर आली तुझी व्हॅल्यू, करेक्ट आली ना. मग मला तेच सांगायचंय हो. की तेव्हा जेव्हा तुम्ही फॅक्टर फाइंड करता, तेव्हा तुम्हाला इथे बघा, आता तुम्ही हे अंडरलाईन करून ठेवा, बुक असेल तर, किंवा पेन्सिलने वगैरे लिहून ठेवा. ओके, आता बघ इथे स्पृहा, इथे काय म्हणतोय बघ बाळा, हे बघ, फाइंड द मल्टिप्लिकेशन टेबल्स. बरोबर, फॅक्टर जेव्हा तुला काढायचं असतो तेव्हा तू काय करते, यू हॅव टू फाइंड मल्टिप्लिकेशन टेबल. करेक्ट, दॅट हो. द नंबर बिलॉंग्स टू, म्हणजे ज्याच्यातला तो नंबर असू शकतो. आता तुला लगेच कळलं की 5 ने 5 जेव्हा मल्टिप्लाय करू तर एक्झॅक्टली डिव्हिजिबल आपल्याला व्हॅल्यू भेटू शकते 25 ची. करेक्ट? हो. कळलं आता पॉइंट? हो मॅम, आता कळालं. थँक्यू. ओके, त्याच्यानंतर बघा खाली काय दिलंय, 36 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 18. आता इथे का असं दिलंय, कारण 18 ने तो फुल्ली डिवाइड होता ना, 18 इंटू 2 केलं तेव्हा 36 काय होतो, एक्झॅक्टली डिव्हिजिबल होतो. क्लिअर स्पृहा? येस. हा, कळला? येस मॅम, उद्या IQ असेल ना? हा, उद्या ऐकू राहील, आपलं IQ राहील पार्ट. IQचं आपलं सेकंड लेसन चालू आहे, आय थिंक सिरीज ओके, समथिंग. 1 मिनिट स्पृहा. हा, रेया बोल बाळा, काय प्रॉब्लेम आहे? रेया. मॅम तुम्ही, येस मॅम. मॅम हा तुम्ही बोल. जे सांगत ना की 5 क्वेश्चन आहे, 25 डिवायझर आहे, ते मला काही कळालेलं नाही. तुला हा पॉइंट कळाला? नाही. अरे बाळांनो, मी काय म्हणते तुम्हाला, फॅक्टर जर फाइंड करायचं तुम्हाला, तुम्हाला जर डिव्हिडंड दिलेला असेल, ओके, तर तुम्ही काय कराल, क्वोशंट दिलंय, डिव्हिडंड दिलंय. ओके, आता मी काय दिलंय, डिव्हिडंड हे 25 दिलंय. रेया, येस. त्यासाठी म्हणते की जेव्हा मी कोणालाही सांगत असताना तुमचं लक्ष फुल्ली इकडं पाहिजे. ओके, आणि व्हिडिओ ऑन नसतात तुमचे, तुम्ही कुठं बसून बघताय मला काहीच कळत नाही, तेव्हा तुमचं लक्ष असतं नसतं, मला कसं कळणार आहे सांगा. हा रेया, येस. कारण मी आता ही गोष्ट तुम्हाला 4 ते 5 वेळेस समजून सांगितली, बरोबर की नाही? येस हा, मग मॅम आता तुम्हाला 25 जर काय डिव्हिडंड घेतली तू, काय हा,
मॅम मला ते 5 कसं डिवाइड काढलं ते नाही कळालं. हे बघ मी ते आता एक्झाम्पल दिलं ते. 25 आपण काय घेतलंय, डिव्हिडंड घेतलंय. नोटबुक घे सोबत. 25 आपण डिव्हिडंड घेतलं आणि 5 हे कोशंट ठेवलंय, कोशंट, आणि रिमाइंडर 0 आली असं समज. तर आपला फॅक्टर काय येईल? सगळ्यांनी आन्सर करायचं मला. ओके समृद्धी बेटा, तुला समजलं ना? मॅम चिन्मय? मॅम 25 चे फॅक्टर्स काढायचे ना. 25 चे 1, 5 आणि 25 ते येतात ना. अरे बाळा, पण आपलं कोशंट इथे 5 आहे. मग कोशंट जर 5 असेल तर 1च फॅक्टर निघेल ना आपला. कोणता फॅक्टर निघेल तो? कोशंट जर दिला नसेल तर फॅक्टर बाकीचे काढू शकते ना. पण इथे मी कोशंट एक दिलाय ना 5 म्हणून, तर काय येईल? म्हणजे आपण आपल्याला क्वेश्चन 5 दिलाय म्हणजे तो म्हणजे आपल्याला त्याच्यामधूनच सांगायचंय. बघ मॅम 20 हे म्हणजे कुठचा 25 जर दिला नसेल आणि इथं 5. आणि मॅम जर कुठचा मॅम जर कुठचा दिला नसेल तर दुसरा क्वेश्चन काहीतरी ऑप्शन असतो, दुसरे काहीतरी ट्विस्ट असतात तिथे. ओके, म्हणजे जो तर वरचा आपला फॅक्टर आहे तो पण फॅक्टरच आहे आपला म्हणजे फॅक्टर तोच काय उत्तर. येतो? 5 येतो. ओके, येस. चला नेक्स्ट घेऊयात. डोंट फॉरगेट. मॅम बोला. डिवायझरची स्पेलिंग मागे रॉंग झालती. डिवायझरची स्पेलिंग रॉंग झालती मागे. कोणाची? ते तिकडे ह्याच्यावर पीपीटी वर. ओके ओके, नो प्रॉब्लेम बेटा. तुम्हाला समजतंय ना? एवढं नाही लक्ष द्यायचं. येस. ओके, कारण कधी कधी वर्ड मध्ये टाईप करताना होऊन जातं ते. आपल्याकडून कसं लिहिताना काही वर्ड राहून जातात, तसं असतं ते. थर्ड पॉइंट बघा. डोंट फॉरगेट दॅट द लास्ट फॅक्टर इज द नंबर इटसेल्फ. लास्ट फॅक्टर. आता आपण 36 चे मगाशी फॅक्टर बघितले. कोणता फॅक्टर? तो लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट. आपण 2 फॅक्टर काढले, करेक्ट. तर स्मॉलेस्ट काय येतो आपला? 1 येतो. क्लिअर आहे बाळांनो? प्रुवा? येस. हा. आणि लास्ट फॅक्टर इज नंबर इटसेल्फ असं का म्हटलंय? कारण 1, 2, 3, 4, 5, 6 असं करणार, पण 36 हा लास्ट फॅक्टर काय येणार? कारण 36 ने 36 ला फुल्ली डिवाइड होऊ शकतं. ओके, बरोबर का चिन्मय? येस मॅम. आता मला सांगायचंय, 56 जर मी व्हॅल्यू दिली तर त्याचं फर्स्ट फॅक्टर आणि लास्ट फॅक्टर काय येईल? मॅम फर्स्ट फॅक्टर 1 आणि लास्ट फॅक्टर 56. करेक्ट बेटा. कळालं तुम्हाला हे पॉइंट? आता बघा, अ नंबर कॅन बी रिटन इन मल्टिपल ऑफ इट्स फॅक्टर्स. म्हणजे यांनी काय म्हणतायत की तुम्ही जे फॅक्टर्स आहेत ते मल्टिपल मध्येही तुम्ही लिहू शकता. ओके, सॉरी, अ नंबर कॅन बी रिटन इन मल्टिपल. मल्टिपल मध्ये तुम्ही काय करू शकता? तुमचे जे फॅक्टर आहेत तसे लिहू शकता. आता इथे बघा, 18 दिले तर 2 इंटू 9 करू शकता. 9 दिले तर 3 इंटू 3 करू शकता. क्लिअर आहे? रेया, येस मॅम. क्लिअर आहे का बाळा? हो. इम्पॉर्टंट. द डिवायझर इज ऑल्सो नोन एज फॅक्टर. आपण बघितलं फर्स्ट पॉइंट, बरोबर. डिवायझरच हा आपला काय असतो? फॅक्टर असतो. बट जेव्हा रिमाइंडर 0 0 राहतं तेव्हा आपण फुल्ली त्याला फॅक्टर असं म्हणू शकतो. ओके, द फॅक्टर ऑफ एनी नंबर इज नॉट ग्रेटर दॅन द गिवन नंबर. कोण सांगेल? मॅम अर्थ का सेकंड पॉइंटचा? हा, मी सांगू? सांगा.
म्हणजे कुठचा पण जेव्हा आपण कुठचे फॅक्टर्स काढतो हम्म तर ते कुठच्याही नंबरच्या ग्रेटर नसतात. आपण जर आता बघा, आपल्याला 2 चे आता मी काढायचे असतील हा तर अरे पर आता आणि मी 2 तुला देणार. 25 दिलं होतं बरोबर. 25 आणि हा. फॅक्टर काय दिला होता 5. तर त्यांनी काय म्हणते फॅक्टर ऑफ हम्म, एनी नंबर, म्हणजे आता 25 चा जर फॅक्टर बघितला 5 आहे, तर हम्म, इज नॉट ग्रेटर दॅन द गिवन नंबर, म्हणजे गिवन नंबर कोणता असणार आहे आपला डिव्हिडंड. डिव्हिडंड पेक्षा तो ग्रेटर नसतो. क्लिअर? हो. हा. एव्हरी हा. नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल. एव्हरी नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 1. बरोबर. येस. 36 into 1, 26 into 1, 95 into 1, ओके, किंवा डिवायडेड बाय 1. बरोबर. देअरफॉर 1 इज द फॅक्टर ऑफ ऑल द नंबर्स. 1 हा काय असतो? फर्स्ट फॅक्टर असतो. सगळ्या नंबरचा 1 हा फर्स्ट फॅक्टर राहतो. ओके, लिहून घ्या वाटल्यास तर बाळांनो, स्मॉलेस्ट फॅक्टर किंवा फर्स्ट फॅक्टर. ओके. त्याच्यानंतर फोर्थ आहे, देअर आर ओनली 2 डिवायझर ऑफ अ प्राईम नंबर 1 अँड द नंबर इटसेल्फ. आता याचा अर्थ कोण सांगेल? हु इज, मॅम मी सांगू. सांगा. म्हणजे म्हणजे फक्त 2 म्हणजे जो प्राईम नंबर्स असतात हम्म. तर त्याला फक्त 2च डिवायझर असतात. 1 तर कॉमनच असतो आणि हम्म. त्याचा स्वतःचाच नंबर असतो. कारण बरोबर. की त्याचा येस. प्राईम नंबर असतो तो कुठच्या टेबलमध्ये येत नाही, तो फक्त आपल्या स्वतःच्या आणि 1च्याच टेबलमध्ये येतो. करेक्ट. आता फिफ्थ आपला काय आहे? 1 इफ द ओनली डिवायझर ऑफ द नंबर 1. म्हणजे हा जो 1 आहे तो डिवायझर नंबर, हा फक्त एक डिवायझर नंबर आहे, त्याचा नंबर 1च असतो. करेक्ट. त्याच्यानंतर बघा बी पॉइंट काय दिलाय, मल्टिपल. व्हेन द डिव्हिडंड इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द डिवायझर. व्हेन द डिव्हिडंड इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द डिवायझर, द रिमाइंडर इज 0. बरोबर. देन द डिव्हिडंड इज कॉल्ड मल्टिपल ऑफ डिवायझर. डिवायझरचा काय असतो? तो मल्टिपल असतो. करेक्ट आहे बेटा? येस. झाला ना आपला पॉइंट हा? येस मॅम. पार्थ, अनम्यूट करायचं बाळा. अरे या, म्यूट करायचंय. येस मॅम. येस मॅम. कुठे गेला होता बाळा तू? मॅम आमच्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ओके. आता बघ, जेव्हा डिव्हिडंड हा एक्झॅक्टली डिव्हिजिबल होत असतो, कशामुळे? डिवायझरमुळे. तर त्याला आपण काय म्हणतो रे बाळा? त्या डिव्हिडंडला आपण मल्टिपल म्हणतो आणि डिवायझरला आपण काय म्हणतो? फॅक्टर. बरोबर बाळा? हे जर माहिती. रिमाइंडर 0 येत असेल. हिअर 36 इज अ मल्टिपल बिकॉज द रिमाइंडर इज 0. करेक्ट बेटा? इम्पॉर्टंट. द लोवेस्ट मल्टिपल ऑफ एनी नंबर इज द नंबर इटसेल्फ. बघितले आपण हे पॉइंट. ओके, दॅट इज इन द अबोव 36 इज द लोवेस्ट मल्टिपल. द मल्टिपल्स ऑफ एनी नंबर आर इन्फानाइट. कोणत्याही नंबरचे मल्टिपल जर आपण काढायचे म्हटलं तर त्याचे मल्टिपल हे इन्फानाइट येतात, म्हणजे खूप सारे येतात. ओके. दे मल्टिप्लाय बाय अ गिवन नंबर दॅट इज नंबर डिव्हिजिबल 5. तर त्याचं काय येईल? 5, 10, 15, 25, 30, 35, 40. क्लिअर आहे बाळांनो? पार्थ? येस. समजत नसेल तर बाळांनो सांगायचं. ओके. हा, सी ऑप्शन काय आहे बघा आपण. डिव्हिजिबिलिटी टेस्ट, न्यू लेंथ टेस्ट फॉर. आता बघा, टेस्ट फॉर 2, 4 अँड 8. टेस्ट फॉर 2 नंबर which has one of the digits
02468 in its unit place is exactly divisible by 2. जेव्हा आता काय म्हणते बघा, जर टेस्ट आपण 2 नंबरची जर टेस्ट करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी लास्ट डिजिट युनिट प्लेसला डिजिट काय पाहिजेत? 02468. म्हणजे तो काय होईल? एक्झॅक्टली डिव्हिजिबल होईल. क्लिअर आहे सगळ्यांना? आरव अनम्यूट करायचं बाळा. आरव ओके. अनन्या अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन करायचं. आवाज येतोय येस माझा? मॅम. ओके. येस मॅम. आता मी काय सांगितलं, फर्स्ट ऑप्शन मध्ये काय दिलंय? टेस्ट फॉर 2. जेव्हा युनिट प्लेसला 02468 हे राहतं तेव्हा 2 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होणार आहे किंवा 2 हा एक्झॅक्टली डिव्हिजिबल होणार आहे. करेक्ट आहे? हो. That is the number 24, 4058, 50, 9696 are exactly divisible by 2. का होणार आहेत एक्झॅक्टली? कारण त्यांच्या युनिट प्लेसला काय आहे? 02468. 02468. क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅम. आता टेस्ट फॉर 4. If the number formed by the digit in the tens and unit place of the given number is exactly divisible by 4, then that number is divisible by 4. That is, आता इथे व्हॅल्यू काय दिली? 32,288. क्लिअर आहे? म्हणजे टेन्स प्लेसला आणि युनिट प्लेसला काय पाहिजे बाळांनो? अनन्या सांग बरं. नंबर जो 4 ला डिव्हिजिबल होतो. हा, तर 4 ने डिव्हिजिबल होणारे नंबर कोणते आहेत? आता इथे बघ 88 दिलंय. 4 ने फुल्ली डिव्हिजिबल होतो. करेक्ट? होतो ना? येस मॅम. तर जेव्हा तुमच्या टेन्स प्लेसला आणि युनिट प्लेसला काय पाहिजे? 4 ने डिव्हिजिबल होणारी व्हॅल्यू पाहिजे. जसं की 88 दिलेलं आहे इथं. करेक्ट? द नंबर फॉर्म बाय द डिजिट 1 minute. The number formed by the digits in tens and unit place of the number above. अबोवचा नंबर काय घेतला त्यांनी? 88. 88 divided by 4 is equal to 11. करेक्ट? करेक्ट आहे का? येस. कसं करेक्ट आहे? नाही मॅम, नॉट 22 करेक्ट. यायला पाहिजे ना? 22. हा, तर इथे चुकून झालेलं असेल, पण इथे काय येणार आहे? 22 येणार आहे, जे की एक्झॅक्टली डिव्हिजिबल होत आहे. करेक्ट? देअरफॉर द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. म्हणजेच आपण काय ठरवू शकतो की हा नंबर 4 ने फुल्ली डिव्हिजिबल होऊ शकतो. क्लिअर आहे बाळांनो? येस मॅम. अनन्या इथून पुढे कॅमेरा ऑन पाहिजे. ओके? येस मॅम. पिहू चौधरी अनम्यूट करायचं आहे. येस मॅम. आता बघा इथे काय दिलंय? इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन 100, टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ द गिवन नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 8. जर 8 ने डिव्हिजिबल होणाऱ्या संख्या पाहिजे असतील किंवा नंबर पाहिजे असतील तर तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की 8 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होणारे अंक कुठे पाहिजेत? नंबर कुठे पाहिजेत? 100, टेन्स अँड युनिट प्लेस. 100 ला, टेन्स ला आणि युनिट प्लेसला काय पाहिजे? 8 ने डिव्हिजिबल होणारे नंबर पाहिजेत. करेक्ट? येस. हा, आता बघा इथे दिलंय 93,488. आता 488 घेतलंय, हे फुल्ली डिव्हिजिबल होत आहे ना? बघा बरे.
होते ना, रिमाइंडर 0 राहते. जर तुम्ही करून बघितलं ना तर रिमाइंडर 0 होते, म्हणजेच हा काय झाला, फुल्ली डिव्हिजिबल आहे. तर सो द नंबर 93488 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 8. ओके. आवाज कोणाचा, पिऊ तुझ्याच घरी येऊन येतोय का? यस मॅम. ओके, समजलं बाळा पॉइंट तरी? यस. दिया अनम्यूट करायचंय. दिया, दिया कुठे जाते यार तू? ओके. टेस्ट ऑफ 369. आता बघा आपण कशा कशाची 2 ची बघितली टेस्ट, 4 ची बघितली, 8 ची बघितली. 2 मध्ये काय युनिट प्लेसला काय पाहिजे, 0 2 4 6 8. त्याच्यानंतर 4 ची आपण जेव्हा टेस्ट केली तेव्हा काय म्हणतात, 4 ला युनिट प्लेसला आणि टेन्स प्लेसला 4 ने डिव्हिजिबल होणारे नंबर्स पाहिजेत. त्याच्यानंतर आपण 8 चं बघितलं तर 8 चं काय म्हणतंय, 100 ला, टेन्स ला आणि युनिट प्लेसला काय पाहिजे, 8 ने डिव्हिजिबल होणाऱ्या संख्या किंवा होणारे नंबर्स पाहिजेत. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत? येस ऑर नो? ओके, आपण राहिलेलं आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊयात. क्लिअर आहे बाळांनो? शेअरिंग स्टॉप करते मी. कोणाला काय डाऊट असेल तर सांगा. 9-4 झालेले आहेत. आपला क्लास उद्या 5 to 7 असणार आहे. ओके, आजचं शिकवलेलं सगळ्यांना समजलंय? टॉपिक इझी आहे की डाऊटफुली आहे, काय सांगेन, कोण सांगेन? चिन्मय अनम्यूट करायचं बघा. मॅम, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत क्लासला? येस बेटा, कधीपासून आहेत? सॅटर्डे पासून, कारण आपण उद्या एक्स्ट्रा क्लास घेतोय ना, तर सॅटर्डे पासून आपल्याला सुट्टी राहील. मॅम, मॅम क्लास उद्या 5 ते 7 आहे का? हो. काही नाही मॅम, हेच विचारायचं होतं. ओके, एनी डाऊट? डाऊट आहे. नो मॅम, त्याला डाऊट ओके, आहे. कोणाला डाऊट आहे? मैम, चिन्मयला तर डाऊट नाहीये. चिन्मयच्या घरच्यांना डाऊट आहे का? मैम मेरा भाई बोल रहा है। ओके, क्या नाम है उसका? आयुष। आयुष, मेरे बेटे का नाम भी आयुष ही है. ओके, सो क्यूट. ओके, और किसी को डाउट? रोहा को अनम्यूट करना है. ओके, यस मैम, टुडे टॉपिक इज इजी. ओके, टॉपिकच इजी होता का? ओके, श्रो अनम्यूट कर. मॅम, बोल ना बाळा. कधीपर्यंत त्या 18 to 18 to 28 मे बी. 28? ठीक आहे मॅम, थँक्यू. कारण की चालेल ना मॅम तेवढ्या आमची सुट्ट्या? 31 ला सुरू होणार आहे म्हणून विचारलं. काय सुरू होणार आहे? शाळा 31 ला सुरू होणार आहे ना, आणि ओके ओके, तुम्ही, मला वाटलं सुट्ट्या 18 to 22 किंवा 23 पर्यंत असं वाटलं मला. 28. मे बी 28 पर्यंत राहतील तुम्हाला सुट्ट्या. ओके, कधीपर्यंत मॅम पाहिजे तुम्हाला मॅक्झिमम सुट्ट्या? 23 पर्यंत येऊ शकतात. हा, मॅक्झिमम. मॅक्झिमम. मिनिमम मॅक्झिमम 23 पर्यंत सुट्ट्या. चालेल, आपण बघूयात तसं. ठीक आहे. 22 मॅम, 22 ला भाऊबीज, 23 पासून क्लास. ओके, मी पण एन्जॉय करू की नको दिवाळी? चालतंय चालेल मॅम, चालेल. 28 पर्यंत तरी पण चालतं मॅम. खरं तर 1 नोव्हेंबरला स्टार्ट करा असं म्हणून. ओके, नो प्रॉब्लेम बेटा, आपण ठरूयात. ओके, कारण आपलं सिलेबस पण कव्हर व्हायला पाहिजे, तुमचा प्रॅक्टिस एक्झाम व्हायला पाहिजे. ओके. येस. ओके.
चालेल. ठीक आहे. रेया, काय डाऊट आहे मला सांगायचंय? रेया, वेअर आर यू? रेया, वेअर इज दिया? दिया, तू अनम्यूटच करत नाही बाळा. मी तुला 2-3 वेळेस येस मॅम. व्हिडिओ ऑन पाहिजे दिया. येस मी समृद्धी, क्लास यू लीव कॅन करू लिव्ह. शकते? येस येस, हे ज्यांचे मॅम. डाऊट नाही त्यांनी क्लास लिव्ह करा. हा दिया बोल. मॅम मॅम उद्या पॉसिबल नाही होऊ शकत 5 to 7. बाळा, सगळ्यांनी मला कन्फर्मेशन दिलेलं आहे. काल पण दिलंय आणि आज पण सगळ्यांनी क्लासमध्ये कन्फर्मेशन दिलेलं आहे. 5:30 किंवा 5:10 ला जॉईन झालं तर चालेल का? चालेल चालेल बेटा, 5-10 पर्यंत जॉईन होऊ शकतेस तू. ओके. अँड सॉरी मॅम, मी तेव्हा हे नाही दिलं कारण मी थोडी लेट जॉईन झालते. ओके, पण बाळा तसं सांगायचं कन्फर्म, कारण मी आवाज देत राहते ना. तेवढं तरी सांगायचं की मॅडम मी नव्हते, थोडे उशिरा जॉईन झाले. ओके. आणि त्याच्यानंतर पण ओके मी तुला, सॉरी जेव्हा मॅम. तू क्लासमध्ये होती ना तेव्हा पण मी तुला आवाज दिला होता, पण तू रिप्लाय दिली नाही. मॅम मी तर वॉशरूमला गेलते. ओके. सॉरी मॅम. नो प्रॉब्लेम बेटा. ओके, चला गुड नाईट. लिव्ह करूयात आपण क्लास.